खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जाऊया आपण मेगा फायनल कडे जाऊया. सामना आहे वन साइड मुरादपूर वर्सेस सावर्डेकर स्ट्रायकर. रोमांचक थरार पदादिल्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची धूल बेहद व्यूह रचना सांघिक कामगिरीचा कर्तबकार झेंडा मिरवणारा आखाडा आणि सामन्याला सुरुवात होत आहे मात्र फायनलच्या. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे साहिल कासारे. सलामीर फलंदाज आदिनाथ सुजल तसेच श्रीधर रक्ती आदरणीय सन्माननीय साहेब त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. श्रीधरजी रक्त सर सन्माननीय श्रीधरजी रक्ते सर त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय आधीच्या बॅट मधून. इथे मात्र साहिल कासारेवरती पहिल्या चेंडूवरती स्विच हिट लावण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरतोय मात्र साहिल कासारे. पुन्हा एकदा हो इथे मात्र डॉट चेंडूची सांगत येईल वा अफलातून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मात्र साहिलच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा आणखीन एक स्विच हिट लावण्याचा प्रयत्न. एकच धावावरती थांबावं लागेल. एक धावाने धावसंख्येत भर होईल. 5 धावा धाव फलकावरती 3 चेंडू आणि 5 धावा. अरे गावाची आमच्या साऱ्या तालुक्यात चर्चा. अरे गावाची आमच्या साऱ्या तालुक्यात चर्चा. नाही खोटेपणाची हावरे नाही खोटेपणाची हावरे. कुणी निंदा कुणी भिवंदा लाटवण आमचा गावरे लाटवण आमचा गावरे. आणखीन एक मोठा फटका सुजलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वा सुजल जबरदस्त फलंदाजी. ओ हो काय किपिंग पाहायला मिळते. ओ हो फलंदाज मात्र बाद होतोय. जबरदस्त यष्टीरक्षक अरबाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जबरदस्त पहिल्या विकेटचं इथं पतन होईल. पहिला हादरा पहिला धक्का मात्र सावर्डेकर स्ट्रायकर संघाला मिळतोय सुजलच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सागर सावर्डेकर स्वतः संघ मालक. प्रथमतः जेवढे संघ मालक देणगीदार व आयोजकांना आम्ही खरोखरच मनापासून धन्यवाद करतो आयोजकांकडून. कारण की आज जी ही एवढी मोठी स्पर्धा आणि एवढी मोठी लीग जी रंगारूपाला आली ती सर्वांच्या मेहनतीमुळे आली. नक्कीच डॉट चेंडूची सांगत येते 9 धावा धाव फलकावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती. फायनलचा सामना चालू आहे. एक रोमहर्षक एक सामन्यामध्ये चुरस येते. वन साइड मुरादपूर वर्सेस सावर्डेकर स्ट्रायकर. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट लावण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय मात्र सीमा रेखा पार. रिव्हर्स स्वीप 4 धावांसाठी 13 धावा धाव फलकावरती. आदिनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मनीष गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. हो इथं मात्र डॉट चेंडूची सांगते आणि मिस फील्ड मात्र साहिल कासारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वाईट प्लस 1 टोटल 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. 15 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल त्याच्या आधी बाउंड्री बॉल त्यांच्या आधी पहिला चौकार त्याच्यानंतर 1 धाव. एकच बॉल वाईट प्लस. पुन्हा एकदा मनीष हो इथे मात्र काय एफर्ट पाहायला मिळालं होतं परंतु थोडस डिफिकल्ट होतं. एकच धावावरती थांबावं लागेल. 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा मनीष हो स्विच हिट. आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय मात्र आदिनाथच्या बॅट मधून. पुण्याची मिसल नाशिकची बेल आज आहे मात्र आदिनाथची बेल. काय फटकेबाजी मात्र आजच्या दिवसामध्ये करून दाखवतोय मात्र आदिनाथ. 4 धावांनी धावसंख्या तब्बल भर झाले. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मनीष एज आहे बॅटकट आहे. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचलाय.
तसेच आदरणीय सन्माननीय पांडुरंग उर्फ बाबाजी सोनकर यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. कुठे असतील त्याने समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. 5 चेंडू काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओहो पुन्हा एकदा इन स्विंग चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगत येते आणि फलंदाज सुद्धा धावचीत बाद होतोय. धाव फलक आहे 21 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 22 धावा करावे लागतील. वन साइड मुरादपूर संघाला कोण कोरेल मात्र या पर्व तिसरं लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग या ट्रॉफीवरती कोण नाव कोरेल. वन साइड मुरादपूर की सावर्डेकर स्ट्रायकर. तसेच प्रसादजी कदम त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. प्रसादजी कदम त्यांनी सुद्धा यायचं आहे. चला सावर्डेकर संघ 12 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. आयुष्य असो किंवा मैदान असो रडायचं नाही तर लढायचं. 12 चेंडू आणि 22 धावा डिफेंड करायच्या इथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे सुजल. मित्रांनो गोलंदाजाच्या प्रत्येक पावलात विजयाची चाहूल असते आणि सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. ज्या फलंदाजाने नक्कीच इथे विस्फोटक फलंदाजी केली, घातक फलंदाजी केली आणि साहिल कासारे नावाचं वादळ नक्कीच मैदानामध्ये गाजवलं. नक्कीच ज्याच्या नावाचा ट्रेंड आलाय नक्कीच पंचक्रोशी लाटवण पंचक्रोशी ज्यांनी गाजवली तोच फलंदाज सज्ज आहे मैदानावरती. साहिल आणि मनीष 12 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू थोडासा सन्मान देताना दिसतोय मात्र एक धावानी संघाचं खातं ओपन होतंय. वन साइड मुरादपूर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येईल प्रथमच मनीष. मित्रांनो धाडस करत राहायचो. जिंकले तर आनंद आणि हारलो तर अनुभव. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडूची सांगत होते. एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. 2 धावा धाव फलकावरती. आणखीन एक वाईट. मित्रांनो आपण फक्त प्रामाणिक मेहनत करायची. मेहनत वेळ घेते पण यश मात्र नक्की देते. वाईट +4 टोटल 5 धावा धाव फलकावरती ऍड होईल. 7 धावा 8 क्षमा असावी. 22 धावांचं पाठलाग करायचं आहे. 14 धावा धाव फलकावरती ऍड झाल्या आहेत. एक चेंडू आणि 8 धाव. सुजल हो आणखीन एक मिक्स फील्ड पाहायला मिळते मात्र आणि एक धाव पूर्ण होते. एक धावाने धाव संख्येत भर होते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 9. हो हो इथे मात्र डॉट चेंडूची सांगत आहे. अफलातून लाजवाब शानदार अप्रतिम अविश्वसनीय अद्भुत एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. जरूर वाईट धावा खर्च केल्या. 3 चेंडू 8 धावा 9 धावा. हो इथे मात्र स्क्वेअर कट कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धावाने धाव फलक 10 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 10 धावा धाव फलकावरती. हो इथे मात्र मनीष थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खराब थ्रो चेंडू अतिरिक्त 4 धावांसाठी काय चूक करून ठेवतोय मात्र इथे आदिनाथ डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त 4 धावा खर्च करतोय. टोटल 6 धावा धाव फलकावरती ऍड होतील. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मनीष चांगला फटका. स्वतः संघ मालक क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एक षटक इथं मात्र मार्गस्थळ. एक षटक मात्र संपतं आणि एक षटकाच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असेल.
मित्रांनो, वेळ येते, प्रत्येकाची चांगली वेळ येते, त्या वेळेसाठी प्रयत्न करत राहायचं, कधी खचायचं नाही, मागे बघायचं नाही, पुढे बघून लढत राहायचं. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे आदिनाथ. मेगा फायनलचा सामना, 5 चेंडू आणि 4 धावा. कोण जिंकेल कोण हारेल, एक पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. हो हो, कोण जिंकेल कोण हारेल. आणखीन एक धाव पूर्ण होते, एक धावाने धावसंख्येत बरे होते, 19 धावा धाव फलकावरती. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण असेल. कोण जिंकेल कोण हारेल, कोण मात्र इथे लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 3 या ट्रॉफीवरती कोण चॅम्पियन ठरेल, कोण मात्र नाव करेल. एक आठवण नक्कीच पर्व 3 अर्थातच सर्व आयोजक, सर्व मान्यवर, सर्व देणगीदार व सर्व संघ मालक यांचा सुद्धा मनपूर्वक आयोजकांकडून धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. त्यांच्यामुळे ही एक मोठी स्पर्धा एक रंगरूपाला आली आणि आपल्या विभागातील नवनिर्वाचित खेळाडू एक चांगले निर्माण होतील. त्यासाठी नो प्लस 1 धाव, टोटल धावा 21 आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावाची आवश्यकता. हो हो हो, इथं मात्र विजय होतोय. वन साइड मुरादपूर संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. मात्र वन साइड मुरादपूर संघ हा संघ चॅम्पियन संघ ठरतोय. तसंच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय मात्र सावर्डेकर स्ट्रायकर संघ. मित्रांनो, एक मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही, एक मॅच हारली म्हणून